सगळे मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। दररोज स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो आणि आपल्याला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला की आपण लगेचच भात तयार करायला घेतो आणि तो भात खाऊनही खूप कंटाळा येतो। तर आज मी तुम्हाला असाच एकदम चटपटीत चमचमीत आणि पटकन तयार होणारा टोमॅटो भात तयार करून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया। इथे मी 3 टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो भात तयार करताना टोमॅटो अगदी लाल बुंद घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या टोमॅटो भाताला कलर छान येईल। इथे मी बारीक उभा कट करून कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे। लसूण हा भात तयार करताना जरा जास्तच घ्यायचा आहे। कढीपत्ता, अद्रक आणि 1 मिरची घेतली आहे, अशी मधून कट केली आहे। त्याचबरोबर इथे मी मटारही घेतला आहे। त्याचबरोबर आपल्याला काही मसाले पावडर ही लागणार आहे। इथे मी 1 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धनेपूड घेतली आहे, चवीपुरते मीठ। इथे मी 1.5 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे। हा गरम मसाला मी घरीच तयार केला आहे। तुम्ही याऐवजी इथे खडे मसालेही वापरू शकता, परंतु या गरम मसाल्याने या भाताला खूप छान चव येते। भात तयार करण्यासाठी इथे मी 1 कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। हा तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तांदूळ। आता आपण भात तयार करायला घेऊ। सर्वात प्रथम आपल्याला या टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी लसूण घालून घेते। लसूण जास्त घेतला आहे, तुम्ही हा लसूण कट करून ही घेऊ शकता बारीक, आणि अद्रक घालून घेते। याची मिक्सरला छान बारीक प्युरी पाणी न टाकता आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता मी हे पटकन तयार करून घेते। चला तर मग इथे मी ही प्युरी तयार करून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे लाल असा या प्युरीला। असेच टोमॅटो घ्यायचे आहेत लाल बुंद, म्हणजे आपल्या भाताला छान कलर येतो। आता आपण टोमॅटो भात तयार करायला घेऊ पटकन। भात तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता आपल्याला यामध्ये 1 बटरचे क्यूब घालून घ्यायचे आहे, ऑप्शनल आहे। तुम्ही बटर ऐवजी तूपही वापरू शकता। आता बटर आपण वितळून घेऊया। बटर वापरल्यामुळे या भाताला फ्लेवर खूप छान येतो। इथे आपले बटर छान वितळले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेते, छोटा चमचा आहे। मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरेही घालून घेते आणि जिरेही छान फुलू देऊया। इथे आपले जिरे आणि मोहरी छान फुलली आहे। आता आपण यामध्ये हा कट करून घेतलेला कांदा घालून घेऊया। आपल्याला कांदा यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हिरवी मिरची घालून घेते आणि कढीपत्ता। हे सर्व जिन्नस आपण आता छान भाजून घेऊया। इथे कांदा छान फ्राय होत आहे, तोपर्यंत तुम्ही चटपटे स्वादिष्ट रेसिपीज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा। याने काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल। आपला आता कांदा जास्त आपल्याला फ्राय करायचा नाही, पहा कलर चेंज होऊ लागला आहे। आता आपण यामध्ये ही टोमॅटोची प्युरी आहे ना ती घालून घेऊया। तुम्ही जर खडे मसाले घालत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला खडे मसाले फ्राय करून घ्यावे लागतील, आणि आपल्याला ही प्युरी आहे छान तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये मी मटार घालून घेते, ऑप्शनल आहे। मटार ही याबरोबरच घालायचा आहे, म्हणजे प्युरी बरोबर हा मटार ही थोडा शिजून निघेल। हे पहा मस्त। आता यावरती मी झाकण ठेवून घेते आणि 5 मिनिटे ही प्युरी छान शिजवून घेते, म्हणजे या प्युरीला तेल छान सुटेल। 5 मिनिटे झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा मस्त तेल सुटलं आहे। आता आपण ही एकदा प्युरी छान मिक्स करून घेऊया। हे पहा मस्त। आता आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला। आता हे मसाले सर्व मिक्स करून घेऊया। आपले मसाले इथे छान मिक्स झालेले आहेत। आता यावरती मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटे हे मसालेही आपण तेलामध्ये छान शिजवून घेऊया, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरेल। 2 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे पहा मस्त तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला। तर
सर्व एकदा छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा आहे। इथे मी 10 मिनिटं झाले तांदूळ असा चाळणीमध्ये काढून घेतला आहे, म्हणजे याची पाणी पूर्ण नितळेल। आता हा तांदूळ यामध्ये घालून घेते आणि छान मिक्स करून घेऊया तांदूळ। इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ 1 कप घेतला आहे। हे पण मसाल्यामध्ये तांदूळ छान कोट झाला आहे। आता आपल्याला या तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। या कपाने 1 कप तांदूळ घेतला होता आणि तांदूळ मी अर्धा तास भिजत ही ठेवला होता, त्यामुळे मी यामध्ये 1 कप पाणी आणि वरून थोडेसेच पाणी घालणार आहे, पाव कप। आता तांदूळ छान मिक्स करून घेऊया। तांदूळ भिजत घातल्यामुळे तो मऊ पडतो, त्यामुळे पाणी जास्त लागत नाही। तर यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया। मीठ ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला एक उकळ येऊ देऊया। इथे आपल्या भाताला उकळ येऊ लागला आहे। आता यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। पहा, एकदा हा तांदूळ छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि 10 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे पहा, मस्त शिजला आहे भात आणि तुम्ही पाहू शकता कलर ही खूप छान आला आहे। आता मी छान मिक्स करून घेते। तांदूळ ही अक्काच आहे, पण जास्त मिक्स करायचा नाही, नाहीतर तांदूळ तुटू शकतो। आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेते। तूप घातल्यामुळे आपला भात एकदम मोकळा फडफडीत होईल आणि फ्लेवर ही छान येईल भाताला। आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं हा भात असा झाकून ठेवायचा आहे। इथे तूप घालून 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा, मस्त वाफ बसली आहे। चला तर मग इथे आपला एकदम मोकळा फडफडीत असा टोमॅटो भात बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता, हे पहा मस्त एकदम मोकळा झाला आहे आणि पूर्ण तांदूळ अख्खा आहे बरं का। आणि हा भात बनवायला जास्त टाइम लागत नाही, जास्त साहित्यही लागत नाही, खूप टेस्टी लागतो। चला तर इथे मग एकदम चमचमीत आणि तितकाच टेस्टी असा टोमॅटो भात बनवून तयार आहे। सोबतच उडदाचे पापड आणि एकदम कुरकुरीत असे पालक भजी। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सो रेसिपी आवडल्यास चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।